हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? भावान बहिणींनो बरे आहेत ना? मी पण बरी आहे आणि माझा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती देते की बाबा आपल्या दिवाळीच्या याच्यामध्ये रिलेटिव्हमध्ये सांगते आणि आपण जे काही व्हिडिओ काढतो छोटे यूट्यूबवर त्यांच्या याच्यासाठी सांगते की बाबा छोटे यूट्यूबरांना कसं आपण यूट्यूब चॅनल कसं आपल्याला हे मदत करतात म्हणून याची मी माहिती देते तुम्हाला। तर त्याच्यामुळे माझा पूर्ण व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला माहिती पडेल की बाबा मी काय कशाबद्दल तुम्हाला व्हिडिओ सांगते। माझा व्हिडिओ तुम्ही बघणार ना तर तुम्हाला नक्कीच कळणार, कारण की मी घरगुती महिलांसाठी पण काहीतरी नवीन काहीतरी सांगणार आहे, ते पण तुम्ही ऐकून घ्या। म्हणजे कसं आहे, माझं तुम्ही ऐकणार त्याच्यावर तुमचं सजेशन आहे काय तुम्हाला विचार करायचा, पण माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला फॉलो करा आणि लाईक करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहेत म्हणून थँक्यू मी बोलते आतापासूनच। दिवाळी येते म्हणून आपल्या घरादारातले मुलांची पण लक्ष करा। आपले जे हे चाकू वगैरे किंवा असे जुने भांडे वगैरे असतात ते घासताना पण हात वगैरे तुम्ही व्यवस्थित सांभाळा, किंवा आपल्या घरामध्ये लहान लेकरं असले तर त्यांच्यापासून पण तुम्ही ते वस्तू लक्ष ठेवा। कधी पण साफसफाईच्या नादीमध्ये उपाशी राहू नका। उपाशी राहणार, चक्कर येणार, आजारी पडणार, दिवाळी तुमची बाजूला होणार आणि दिवाळी साजरी करायला भेटणार नाही। आणि होऊ शकेल तेवढं साफसफाई करताना आपल्या मुलांकडे पण लक्ष द्या। लहान लेकरं असतात त्यांना काहीच कळत नाही। तुम्ही मोठे मोठे सामान कपाट वगैरे सरकवताना ते जरा बघायचं की बाबा आपले मुलं कुठं आहे, आणि कपाट सरकवताना किंवा स्वतःचा आजूबाजूला मुलं वगैरे लहान लेकरं खेळत असतात तर तुम्ही जरा सरकवताना तुमच्या पायाने ते चेपले जातील, किंवा एखादा भारी सामान असला तुमच्या हातात नसला आणि तो निसटला, हे सगळ्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या। दिवाळीची साफसफाई करायची आपल्याला, काही चांगल्या गोष्टी ज्या येतील त्या आपल्या आनंदामध्ये करा, पण काळजीपूर्वक करा, हेच माझं सांगायचं आहे। आणि तुम्हाला दिवाळीची साफसफाईची शुभेच्छा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, कारण की कसं आहे माझ्या चॅनलला मी पेशंट केअरचे टाकत असते हमेशा। आता सध्याला मी पेशंट केअरचे व्हिडिओ टाकत नाही आहे, कारण हे झालं आहे की पेशंटचं मी केअर करताना दाखवू नाही शकत। आता आपले यूट्यूबचे जी गाईडलाईन्स आहे ती कशी आहे की जरा पण म्हणजे असं दिसायला नको। पेशंट कसं कधी कपडे वगैरे इकडं तिकडं झालं तर माझ्या चॅनलला धोका होऊ शकतो, म्हणून तुम्ही पण आपल्या चॅनलची काळजी घ्या। यूट्यूबवर जर असतील तर न्यू फीचर आपल्या वाईट स्टुडिओमध्ये भेटतात, ते तुम्ही वाचून वगैरे ते तुम्ही न्यू फ्युचर पण आता लॉन्च झालेले आहेत 5, ते फ्युचर पण तुम्ही बघू शकतात। आणि माझं एवढंपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्यामुळे थँक्यू आणि लाईक करा, फॉलो करा। मी जर लाईव्हला आली तर माझ्या लाईव्हला तुम्ही जॉईन व्हा आणि जेवढे लोक जॉईन होणार तेवढे लोकांसाठी मी जास्त वेळपर्यंत लाईव्ह घेईल, कारण की माझं लाईव्हला चालू व्हायला आता मला कमसे कम 4-5 सपोर्ट केलं तर 4-5 जणांनी सपोर्टिंग केलं तर मला लाईव्हचं ऑप्शन खुलेल। आणि मग ऑप्शन खुललं म्हणजे मग मी कुठला तरी मला वाटते संध्याकाळचं रात्री 10च्या नंतरच मी तुम्हाला लाईव्ह घेताना मी नोटिफिकेशन वगैरे येईलच तुम्हाला, मला जेवढे जण जॉईन झाले असतील तेवढे जणांनी। आणि महत्त्वाचं हे छोटे यूट्यूबर असले तर त्यांना सपोर्ट केलं पाहिजे। मोठे यूट्यूबरांना आपण बघतो, आपण लाईक करतो, फॉलो करतो, पण त्यांचा पण फर्ज बनतो की छोटे यूट्यूबरांना तुम्ही पण सपोर्ट करायचा। नाही काय तर सजेशन तरी चांगलं द्यायचं। सजेशन तुम्ही 2 सजेशन चांगले देतात तर 4 सजेशनचं भाषण देतात। असं तुमचं ते काम आहे, तुम्ही करतात, मला त्याच्याशी वाद नाही आहे। पण आम्ही लोक जर तुम्हाला मोठे यूट्यूबर जे आहेत, आम्ही जर तुम्हाला मेसेज टाकतो छोटे यूट्यूबर
म्हणजे आता आमची सुरुवात आहे, पण तुमच्यापासूनच आम्ही शिकणार आहेत आणि आपण मोठे यूट्यूबर असतात त्यांच्यापासून शिकतो किंवा ज्यांना जास्त अनुभव असतो त्यांच्याकडनं शिकतो. म्हणून आपल्याला ते शिकणं चांगलंच असतं आणि जेवढं शिकलं तेवढं चांगलं आहे की बाबा आपण सेटिंगमध्ये घडी जाऊ नका. सेटिंगमध्ये आपण गेलं तर सेटिंगमध्ये आता खूप सारे चॅनल यूट्यूबचे खूप म्हणजे स्ट्रिक्टली झालेलं आहे की जास्त तुम्ही ओव्हर सेटिंग केली तर जे शिकलेले असतात ते खूप सेटिंग करतात आणि माझ्यासारखे तर मी दुसऱ्याकडनं म्हणजे माझ्या घरातल्यामध्येच जेवढं मी त्यांना सांगते तेवढं त्यांना वेळ भेटला तर ते सेटिंग करतात. नाही तर मला फक्त यूट्यूब चॅनल खोलून दिले. मी सगळं प्रयत्न करते की मला थंबनेल कसा बनवायचा आहे, मला टायटल कसं लावायचं आहे, मला ते हे काय म्हणतात ते सगळं करायला मी थोडं थोडं शिकते. म्हणून माझा व्हिडिओ खूप कम येतो आणि मला जसा वेळ भेटतो तसाच मी व्हिडिओ बनवते. कारण की कसं आहे आपण सारखं त्या व्हिडिओच्या मागं लागणार, व्हिडिओ बनवायच्याच मागं लागलं तर खूप डीपमध्ये गेल्यानंतर यूट्यूबवर पण असं आहे आपण जेवढं त्याला वेळ देणार तेवढा तो आपल्याला फायदा देणार. पण आता आपल्याला लगेच काहीच फायदा भेटणार नाही. मला माहिती आहे की आपण जे हातात काम आहे त्याला सोडून आपण फक्त एका यूट्यूबरचं व्हिडिओ बनवायच्या मागच लागू नाही शकत. कारण की आपल्याला सगळ्या गोष्टी धरून चालावं लागणार आहे. आता यूट्यूब चॅनलला स्वतःहून आपली ग्रोथ तेच करणार आहे. आपण जेवढं चांगले व्हिडिओ टाकले तेवढं होणार आहे. पण होऊ शकलं तेवढं व्हिडिओ टाकायचा. पण माझ्याकडनं जेवढा होतो मी तेवढाच यूट्यूब चॅनलला मी रिक्वेस्ट करते की बाबा माझ्याकडनं जेवढं होतं तेवढेच मी व्हिडिओ टाकू शकते. कारण की मला वेळ पण नसतो आणि मी रोज एकच व्हिडिओ टाकला तर मला एवढे जॉईंट होणार नाहीत आणि सबस्क्राईब भेटणार नाहीत आणि माझी मग कशी इमेज पण नको खाली गेला. म्हणून मी हप्त्यातून म्हणा 15 दिवसातून म्हणा एक व्हिडिओ टाकते की ती बाबा तो व्हिडिओ होऊ शकेल तेवढा चांगलापणाने बनवून सणच टाकायची कोशिश करते. कारण की रोज तोच व्हिडिओ टाकून सण मला मग त्याला काही लाईक नाही, फॉलो नाही, यूज नाही तर मग काय फायद्याचे. त्याच्यामुळं मी हप्त्यातून लॉंग व्हिडिओ आणि मध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकत असते जसे भेटले तसे. पण अजूनपर्यंत माझी हिंमत होत नाही रोडावर शूटिंग काढायची. पण ती पण हिंमत जर झाली तर मी रोजचे एक व्हिडिओ जर टाकला तर मग वर्षामध्ये काय असं ना ग्रोथ होईल. आणि यूट्यूब चॅनल आता इतकं म्हणजे छोटे यूट्यूबर आहे ना त्यांच्याकडं खूप बारीकीने नजर ठेवतात आणि खूप बारीकीने सगळं सजेशन पाठवतात. आपण एक व्हिडिओ पाठवला तरी पण यूट्यूब चॅनल आहे ना खूप लक्ष देऊन आपल्याकडं आपण म्हणतो मोठे यूट्यूबरलाच बघत असेल, तसं काही नाही आहे. तुम्ही एक छोटासा व्हिडिओ पण टाकला ना तरी पण तुम्हाला तिकडून सजेशन देणार नाईस वगैरे असं म्हणजे लिहून पाठवणार किंवा तुम्ही याच्याहून बेटर चांगला व्हिडिओ बनवा एवढं मला तर मेसेज येतो. तुम्हाला पण येत असेल तर तुम्ही लकी आहेत की यूट्यूब चॅनल तुम्हाला बघता. यूट्यूब चॅनल खरंच मी सांगते खूप म्हणजे आपले साधारण माणसांसाठीच खूप हेल्प करतात आणि ते हेल्प करतात म्हणून त्यांना थँक्यू यूट्यूब चॅनलला. आणि यूट्यूब चॅनल जेवढे गरीब किंवा असे साधारण माझ्यासारखे खूप त्यांना काही माहिती नाही काय नाही त्यांच्याकडंच त्यांचाच व्हिडिओ पण सगळीकडं पोचवतात. हे मला नक्की विश्वास झालेला आहे. त्याच्यामुळं यूट्यूब चॅनलला पण थँक्यू आहे. आणि यूट्यूब चॅनल आपल्याला पुढं घेऊन जाणार सगळे छोटे यूट्यूबरांना. त्याच्यामुळं व्हिडिओ बनवत राहा आणि खचकू नका. आणि वाईट कमेंट करणाऱ्यांना तर ते सगळं काही आता सगळं दिसतं. वाईट कमेंट करणाऱ्यांना पण बराबर यूट्यूब पण आतापर्यंत म्हणजे आपण असा विचार करत होतो की वाईट कमेंट करणाऱ्यांना पोलीस आणि सायबर पकडते. पण नाही आता ना पोलीसपर्यंत ना काय नाही, डायरेक्ट आता तर यूट्यूब चॅनलच सजा देतो, त्याचे चॅनलच गोल करून टाकतो. ही जास्त खुशखबरी झालेली आहे. आपण काही भीती घ्यायची नाही आता. आणि साधारण लोक पण व्हिडिओ काढून जर टाकतात ते 2 पैसे कोणाला भेटत असेल तर कोणी वाईट कमेंट केली नाही पाहिजे. कारण की जो वाईट करतं त्याच्यासोबत वाईटच होतं. माझं तर मत असंच आहे. माझं एवढं तुम्ही व्हिडिओ पुढपर्यंत लास्टपर्यंत बघितल्यामुळं थँक्यू. आणि माझा व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा. बाय बाय.